नमस्कार. राज्यपाल हे पद नक्की आहे तरी काय? राज्याचे घटनात्मक प्रमुख की केंद्राचे प्रतिनिधी? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या भारतीय राजकारणात नेहमीच चर्चेत असतो आणि अनेकदा वादाचं कारणही ठरतो. चला तर मग आज या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? आपण आमदार निवडतो, खासदार निवडतो, पण आपल्या राज्याचे जे घटनात्मक प्रमुख असतात म्हणजे राज्यपाल, त्यांची निवड नक्की कोण करतं? आणि याचं उत्तर आहे केंद्र सरकार. हो, राष्ट्रपती हे केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार राज्यपालांची नियुक्ती करतात. म्हणजे यात राज्याच्या जनतेचा थेट असा काही सहभाग नसतो. आणि खरं सांगायचं तर इथूनच सुरू होतो राज्यपाल आणि राज्यात निवडून आलेलं सरकार यांच्यातील संघर्षाचा खेळ. आता बघा, नावापुरते राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत, अगदी जसे केंद्रात राष्ट्रपती असतात. खरी सत्ता तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातात असते. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. राज्यपालांना एक खास पॉवर मिळते ज्याला म्हणतात विवेकाधीन अधिकार, आणि याच अधिकारातून अनेकदा वादाची ठिणगी पडते. हे नेमकं कसं होतं तेच तर आपल्याला आज पाहायचंय. त्यामुळे पुढे जाण्याआधी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या विवेकाधीन अधिकाराची ताकद नेमकी किती आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला फार मागे जायची गरज नाहीये. चला थेट जाऊया 2019च्या महाराष्ट्रातील त्या गाजलेल्या राजकीय नाट्याकडे. वर्ष होतं 2019. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर सरकार कोण स्थापन करणार यावर मोठा संभ्रम होता. आणि मग अचानक 23 नोव्हेंबरच्या पहाटे 5:47 राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. अर्थात हे सरकार फक्त 80 तास टिकलं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कोसळलं. या संपूर्ण राजकीय थरार नाट्याच्या केंद्रस्थानी कोण होतं तर फक्त एकच पद, राज्यपाल. त्यांनी वापरला तोच आपला विवेकाधीन अधिकार, आणि नेमका हाच निर्णय प्रचंड वादाच्या भोऱ्यात सापडला. आणि ऐका, ही गोष्ट फक्त महाराष्ट्रपुरती मर्यादित नाहीये, अजिबात नाही. केरळ, तेलंगणा, पंजाब, तामिळनाडू अशा अनेक राज्यांमध्ये जिथे केंद्रातल्या पक्षापेक्षा वेगळं सरकार आहे, तिथे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात असा संघर्ष आपल्याला सतत पाहायला मिळतो. तर मग ह्या सगळ्या वादाचं मूळ कुठे आहे? चला थेट आपल्या संविधानात डोकावून बघूया की राज्यपालांच्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या अधिकारांबद्दल नेमकं काय लिहिलंय. सगळ्यात आधी अनुच्छेद 153. हे कलम सरळ सांगतं की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. इतकंच नाही तर एकच व्यक्ती 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांची राज्यपाल म्हणून सुद्धा काम पाहू शकते. मग येतं अनुच्छेद 154. यानुसार राज्याची संपूर्ण कार्यकारी सत्ता म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर ही अधिकृतपणे राज्यपालांच्या हातात असते. म्हणजे राज्याचा सगळा कारभार त्यांच्याच नावाने चालतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं कलम, अनुच्छेद 155. हे सांगतं की राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करतात. पण आपल्याला हे माहीत आहे की राष्ट्रपती पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम करतात. याचा सरळ सोपा अर्थ काय तर राज्यपालांची निवड प्रत्यक्षात केंद्र सरकारच करतं. अच्छा, तर राज्यपाल व्हायला काय लागतं? चला बघूया. पहिली गोष्ट, भारताचे नागरिक असावं. वय कमीत कमी 35 वर्ष पूर्ण पाहिजे. कार्यकाळ असतो 5 वर्षांचा. पण इथे कॅच आहे, ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. आणि एक महत्त्वाचा संकेत जो लिहिलेला नाहीये पण पाळला जातो, तो म्हणजे राज्यपाल त्या राज्याचे रहिवासी नसावेत जिथे त्यांची नियुक्ती झाली आहे. चला आता येऊया त्या मुद्द्यावर ज्यावरून सगळा वाद सुरू होतो, तो म्हणजे विवेकाधीन अधिकार किंवा डिस्क्रिशनरी पॉवर. संविधानाच्या अनुच्छेद 163 मध्ये या अधिकाराबद्दल सांगितलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर हा तो अधिकार आहे जिथे राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांचा किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाचा सल्ला ऐकायला बांधील नसतात. ते स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घेऊ शकतात. जसं की त्रिशंकू विधानसभेत कोणाला सरकार बनवण्यासाठी बोलवायचं किंवा एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवायचं. आणि याच अधिकारांच्या वापरावरून इतके वाद झाले की प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. 2006 सालचा रामेश्वर प्रसाद विरुद्ध भारत सरकार हा खटला खूप महत्त्वाचा आहे. यात कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की राज्यपालांनी केंद्राचे एजंट म्हणून नाही तर एक स्वतंत्र घटनात्मक पद म्हणून काम करायला हवं. ठीक आहे, तर ह्या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? चला एकदा पटकन बघूया.
यातून 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. पहिली, राज्यपाल हे निवडून येत नाहीत, त्यांची नियुक्ती केंद्र सरकार करतं. दुसरी, ते राज्याचे नाममात्र प्रमुख असतात. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, त्यांची खरी ताकद आणि वादाचं कारण आहे त्यांचे विवेकाधीन अधिकार. हे नातं समजायला एक खूप छान उदाहरण आहे. असं समजा की राज्यपाल हे राज्याच्या घराचे मालक आहेत, पण ते घर रोज चालवणारे म्हणजे घर चालवणारे आहेत मुख्यमंत्री. आता घर जर नीट चालायचं असेल तर या दोघांमध्ये ताळमेळ असणं किती गरजेचं आहे हे वेगळं सांगायला नको. आता तुम्हाला राज्यपालांची भूमिका बऱ्यापैकी समजली असेल, तर मग आता एक प्रश्न. आपल्या स्वतःच्या राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? त्यांचं नाव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ह्याला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या भागात आपण राज्यपालांच्या अनुच्छेद 161 ते 163 अंतर्गत येणाऱ्या विशेष अधिकारांवर अजून खोलात जाऊन बोलणार आहोत. जय संविधान.